कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंचा विजय झाला। कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरेंची हॅट्रिक आहे। निरंजन डावखरेंनी रमेश कीर यांचा पराभव केला। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंचा विजय झाला। कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे यांनी आता हॅट्रिक केल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान निरंजन डावखरे यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कोकण पदवीधर मतदारसंघातून अखेर हॅट्रिक साधलेले आपल्यासोबत निरंजन डावखरे आहेत। सर, हॅट्रिक झालेले अखेर मी खऱ्या अर्थाने महायुतीच्या कार्यकर्त्याची ही ताकद आहे। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते राज्यामध्ये काम करतोय, त्याचबरोबर सरकार म्हणून आम्ही माननीय शिंदे साहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, हे सरकार म्हणून ज्या वेळेस सगळे एकत्र काम करतायत आणि कोकणामध्ये संघटनात्मकरित्या माननीय चव्हाण साहेबांचं ज्या पद्धतीमध्ये काम आहे, त्याच्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे आहेत, माननीय आठवले साहेब आहेत, माननीय तटकरे साहेब आहेत, माननीय राणे साहेब आहेत। काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिल्यामुळे असा विजय झाला? नाही, असं खरं तर ही महायुतीची ताकद आहे। तुम्हाला माहिती आहे, हा 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे आणि ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्यालाच खरं ह्याच्यामध्ये यश येऊ शकतं आणि ही महायुतीच्या कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थाने यश आहे। सर, मुंबईमध्ये 2 जागा आहे, जो फटका महायुतीला बसलेला आहे। मी तुम्हाला कोकण पदवीधरबद्दल सांगू शकतो, मी तिकडचं मला माहीत नाही, कारण आम्ही पूर्णपणे या कोकण पदवीधरमध्येच फोकस होतो। पण शिक्षक संघटना असतील, मुख्याध्यापक संघटना असतील, सर्व पक्षांची याच्यामध्ये मोठी ताकद लागलेली आहे आणि अखेर कोकण पदवीधर मतदारसंघातून हॅट्रिक केलेले। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मेरे, लोकशाही, नवी मुंबई।